नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे। ग्रामीण भागात कायदेविषयक जागृती करण्यासाठी नाझरे येथील जिल्हा परिषद शाळेत कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश M.K. महाजन उपस्थित होते। यावेळी सासवड न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ताहेर बिलाल, सहन्यायाधीश सौ S.K. देशमुख, सहन्यायाधीश M.S. भरड, सासवड बारचे अध्यक्ष अविनाश भारंबे, सहसचिव ज्योती जगताप, खजिनदार अक्षय नाझिरकर, नाझरे गावचे सरपंच भाऊसाहेब कापरे, उपसरपंच अलका कापरे आदी उपस्थित होते। यावेळी हुंडाबळी या विषयावर महेश बारटक्के यांनी विचार व्यक्त केले, तर व्यक्तिगत भेदभाव या विषयावर गणेश लेंडे, स्त्री भ्रूण हत्या अर्चना भैरवकर, शिवाजी खटाटे सातबारा या विषयावर आपले मत व्यक्त केले। यावेळी प्रकाश खाडे, बापूसाहेब गायकवाड, बाजीराव झेंडे, प्रकाश दीक्षित, प्रकाश बोत्रे, श्रीकांत दामले, कलाताई फरतडे आदी उपस्थित होते। शिबिराचे प्रास्ताविक सासवड बारचे अध्यक्ष अविनाश भारंबे यांनी केले। सूत्रसंचालन मनोहर पवार यांनी केले। ज्योती जगताप यांनी आभार मानले। भगवान होले यांच्या पसायदानाने शिबिराची सांगता झाली। नमस्कार। सासवड बार असोसिएशनचा अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश भारंबे आपल्याला नमस्कार करतोय। कायदा माहीत नाही हा बचाव होऊ शकत नाही, त्यामुळे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर हे कायद्याविषयक जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये आयोजित केले जाते। तालुका विधी सेवा प्राधिकरण व सासवड बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नाझरे सुपे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर हे 8/12/2024 रोजी आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी आम्ही खास सगळ्या बारने ठरवून पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश महाजन साहेब यांना एक विनंती केली की साहेब, एक ग्रामीण भागामध्ये आम्ही जे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर करतो ते शिबिरास आपण स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करावं। तर साहेबांनी आमची विनंती मान्य केली आणि साहेब महाजन साहेब हे सपत्नीक आमच्या इथे कार्यक्रमास उपस्थित राहिले। त्याबद्दल त्यांचे मी वैयक्तिक सासवड बारचा अध्यक्ष म्हणून आणि सासवड बारचे सर्व सभासदांच्या वतीने आभार व्यक्त करतो, त्यांचे त्या ठिकाणी स्वागत करतो। त्यानंतर या कार्यक्रमास आमचे न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शिस्तप्रिय बिलाल साहेब, दुसरे न्यायाधीश सौ देशमुख मॅडम, तिसरे न्यायाधीश भरड साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, त्यानंतर या ठिकाणी पंचायत समितीचे अधिकारी आणि या ठिकाणी विशेष करून नाझरे सुपे, नाझरे कप, मावडी कप, जवळार्जुन, पिंपरी आणि मावडी देवकर इथले सगळे सरपंच या ठिकाणी हजर आहेत। सोसायटीचे चेअरमन हजर आहेत, त्यानंतर सोसायटीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत। आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी, उपसरपंच या ठिकाणी अलका कापरे हजर आहेत। तसेच ग्रामपंचायतीचे अतिशय ऍक्टिव्ह सभासद की ज्यांना कामामध्ये खूप असा उत्साह आहे ते अनिल कांबळे या ठिकाणी हजर आहेत आणि आमच्या गावचे तरुण तडफदार सरपंच भाऊसाहेब कापरे या ठिकाणी हजर आहेत। त्यांनी आपलं सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे। मी सुद्धा या उपस्थितांचे सगळ्यांचे आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। नंतर मी खास विशेष करून या कार्यक्रमात असं सांगेन की या नाझरे सुपे या गावामध्ये कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश काय, तर मी महाजन साहेबांना खास करून हे सांगू शकतो की साहेब, आम्ही मुद्दाम आपल्याला या गावामध्ये आमंत्रित केलंय
का या गावामध्ये बहुसंख्य शेतकरी वर्ग या ठिकाणी राहतो. यांनी ग्रामीण भागाचं ग्रामीण पण जपलेलं आहे. इथले संपूर्ण शेतकरी समाज हा इथे नाझरे धरणाच्या पाण्यावर ऊसाची शेती करतो, त्यानंतर फळबागा घेत असतो. त्यामुळे इथे सर्व लोक जे आहेत हे शेती करणारे शेतकरी आहेत. आणि विशेष दुसरी गोष्ट अशी आहे की इथे जरी मुलं जरी कामानिमित्त परगावी असली तरी सुद्धा त्यामध्ये ते सुट्टीच्या दिवशी इथे येतात, शेतीमध्ये मदत करतात आणि परत त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जातात. तर अशा प्रकारची शेतकरी हे इथे राहत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आपण जाऊन मार्गदर्शन शेतकऱ्यांना करावं अशी विनंती मी आपल्याला केली होती. दुसरं या गावचं वैशिष्ट्य असं आहे की इथे एकत्र कुटुंब पद्धती आहे. अर्जुनदादा कापरे, भाऊसाहेब कापरे, दगडू कापरे, मारुती अण्णा कापरे अशी ही सगळी एकत्र, विनायक तात्या कापरे अशी सगळी ही एकत्र कुटुंब पद्धती आहे. आणि ज्यावेळी मी त्यांच्या घरी जातो आणि एकत्र कुटुंबामधले सगळे सदस्य ज्यावेळेला एकत्र पाहतो त्यावेळेला माझं सुद्धा मन भरून येतं आणि मला या सगळ्या लोकांचा अभिमान वाटतो की या शहरीकरणाच्या काळातही ही एकत्र कुटुंब पद्धती जपली आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी एक अशी आहे की या ठिकाणची लोक जे आहेत हे वृद्धांना मान सन्मान देतात, तरुणांना सहकार्य करतात. आणि मी अभिमानाने असं सांगेन की या गावचा एकही वृद्ध वृद्धाश्रमामध्ये नाही आहे. या सगळ्यात जे काही वयस्कर माता पिता आहेत त्यांना सांभाळण्याचं काम त्यांची मुलं सुना हे करत असतात. दुसरी एक या गावचं वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये अजून प्लॉटिंगचा शिरकाव झालेला नाही. जे गावचं विद्रूपपण, ज्या गावाचं स्वरूप नष्ट होऊन विद्रूपपणा आलेला आहे तो प्लॉटिंगमुळे आलेला आहे. प्लॉटिंगमुळे शेतीचे तुकडे केले जातात. अनेक बाहेरचे लोक इथे येतात. तर या गावामध्ये राहणारे लोक याच गावचे आहेत. अजूनही या गावामध्ये प्लॉटिंगचं लोन आलेलं नाही. आणि मी वेळोवेळी ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी मी इथल्या सगळ्या लोकांना एक आवाहन केलं आहे की आपण शेतीच करूयात. आपण आपल्या जमिनीचं प्लॉटिंग करून तुकडे करून ही जमीन विकू नये अशा या गावचं वैशिष्ट्य आहे. आणि या संपूर्ण या भागामध्ये या भागाने या शहरीकरणाच्या काळामध्ये सुद्धा गावचं खेडेपण हे जपलेलं आहे. आणि अशा या खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला बोलवलं, आपण या ठिकाणी सपत्नीक आलात त्याबद्दल मी गावातर्फे सुद्धा आपले आभार मानतो, आपले स्वागत करतो. आमच्या तिन्ही न्यायाधीश बिलाल साहेब, सौ देशमुख मॅडम, बरड साहेब यांचे त्या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि विशेष करून सगळे जे अधिकारी वर्ग आहे, सरपंच आहेत, हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले लोक, जे जनसमुदाय, त्या सगळ्यांचंही मी स्वागत करून ते या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मी अध्यक्ष बारचा आहे, पण एकटा माणूस काही करू शकत नाही. त्यामुळे मला त्याच्यामध्ये सहकार्याची अपेक्षा असते. विशेष करून मी आपल्याला खास करून एक सांगेन की मनोहर पवार, ॲडव्होकेट मनोहर पवार यांनी मला या कार्यक्रमासाठी खूप मोलाची मदत केलेली आहे. मी जे सांगेल ते काम त्यांनी केलं आहे. दुसरं एक सहकारी आमची एक महिला भगिनी आहे, ॲडव्होकेट ज्योती जगताप, तिने सहकार्य केलंय. महेश 12%, प्रसाद किकले, महेश जाधव, नंतर रुपेश टाकवले, मोहन देशमुख, हे सगळे जे, नंतर धनंजय मोठे, हे सगळे जे सहकारी आहेत. नंतर एन.के. जाधव, हर हुन्नरी आमचा माणूस आहे एन.के. जाधव, नंतर चंदू जगताप, आणि यांनी सगळ्यांनी मला या कार्यक्रमात सहकार्य केलं. आणि या ठिकाणी सिनियर मंडळी जे आहेत ते दादा दीक्षित, दादा बोत्रे, प्रकाश खाडे, त्यानंतर झेंडे साहेब, निरगुडे साहेब, बापू गायकवाड, आणि नंतर दिगंबर आमचा पोमन, त्यानंतर दिलीप निरगुडे एक आहे, गायकवाड बापू एक आहे. या सगळ्यांनी मला एक माझ्यापेक्षा वयाने मोठे असताना देखील त्यांनी मला प्रोत्साहित केलं. आणि त्यामुळे एक दामले वकील एक जे आहेत, या सगळ्यांनी मला या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन केलं. त्यामुळे मी हा कार्यक्रम आयोजित करू शकलो. त्यामुळे ज्या ज्या वकिलांनी मला सहकार्य केलंय त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर माझं हे जे स्वागतपर भाषण जे आहे किंवा प्रास्ताविक जे आहे हे मी थांबतो. माफ करा, थोडंसं मी एक गोष्ट नजर चुकीने विसरून गेलो की आमच्या बारचे
एक पंढरी बापू झेंडे यांची सुद्धा मला फार मोठी मोलाची मदत असते. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये ज्याला आपण आजच्या कार्यक्रमासाठी खास करून सासवड पुरंदर हायस्कूल सासवड याचे प्राचार्य सय्यद सर हे त्यांच्या विद्यार्थिनींना घेऊन या ठिकाणी रोड शो एक करणार आहे. तर त्यांनी जे काही सय्यद सरांनी त्यांच्याबरोबर राहणे सर एक आहेत यांनी जे काही आम्हाला सहकार्य केलं आणि त्याच्या मुलांना इथे घेऊन आले त्याबद्दलही त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर या ठिकाणी खास उल्लेख आणखी एक माझा करायचा राहून गेला त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो की आमचे ॲडव्होकेट भगवान होले याही वयामध्ये मी त्यांना विनंती केली की तुम्ही त्या ठिकाणी या आणि तुमच्या पेटी वादनामध्ये मन को शांती दे भगवान आणि आणखी एक दुसरं पसायदान हे सादर करा अशी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आलं. त्याबद्दलही मी त्यांचे आभारी आहे. जसे आपल्याला फायदे झाले तसेच त्याचे तोटे पण सुरू झाले. म्हणजे पूर्वी आपल्या शहरी भागात घटस्फोटाचे किंवा नवरा बायकोचे वितंवादाचे प्रकार घडायचे, परंतु त्याचं लोण आता खेड्यामध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे. आणि खेड्यामध्ये पोहोचल्यानंतर आज अशी परिस्थिती आहे की जिथे 100-150 लोकांची लोकसंख्या आहे तिथले सुद्धा घटस्फोटाचे किंवा आत्महत्येचे किंवा मुंडाबळीचे किंवा 498चे खटले कोर्टामध्ये येत असतात. काय कारण आहे असं? आपली संस्कृती बदललेली आहे का आपण पाश्चात्यांचं अनुकरण करतो आहोत? पाश्चात्यांचं अनुकरण करण्यामुळेच आपण संस्कृती विसरत चाललेलो आहोत. मी या अनुषंगाने तुम्हाला सांगतो की असं कुठलंही घर नाही की जिथे नवरा बायकोचा वाद नाही किंवा सासू सासऱ्यांचा वाद नाही किंवा सुनेचं आणि सासूचं पटत नाही, असं कुठलंही घर नाही. परंतु 10-15 वर्षापूर्वी जेवढे खटल्याचं प्रमाण कमी होतं ते आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि त्या वाढण्याच्या प्रकारामध्ये मला असं वाटतं की जो समजूतदारपणा नवरा बायकोमध्ये असायला पाहिजे किंवा सासू सासऱ्यामध्ये आणि सुनेमध्ये असायला पाहिजे तो राहिलेला नाही. आणि मग केस दाखल करायची जेव्हा वेळ येते तर मग ती केस जिंकण्यासाठी आपल्याला वकील लोकांचं सहाय्य घेतलं जातं. आणि वकील लोकांचं सहाय्य घेतलं गेल्यानंतर आपण जेव्हा केस दाखल करतो तर प्रत्येकाची, मग तो नवऱ्याकडची केस असेल किंवा बायकोकडची केस असेल, तर आपल्याला केस जिंकायची आहे तर आपल्याला त्याला तिखट मीठ लावणं गरजेचं आहे असं आपल्याला सांगितलं जातं. आणि आपल्याला तसं करणं त्या केस जिंकण्याच्या दृष्टिकोनातून भाग पडलं जातं. मग जिथे नवरा बायकोमध्ये एक तात्विक वाद असताना सुद्धा बायको नवऱ्याविरुद्ध गलिच्छ आरोप करतात, नवरा बायको विरुद्ध गलिच्छ आरोप करतात. आणि जे मॅटर नवरा बायकोचा थोडसा 2-4-6 महिने 1-2 वर्ष वेगळं राहण्याने समजूतदारपणाने मिटण्यासारखं असतं ते मिटण्याचे चान्सेस संपुष्टात येतात. 498 मध्ये सासू सासऱ्याचा, नंदेचा, नंदोई भावाचा, चुलत्यांचा, चुलतीचा काही एक संबंध नसताना आपण त्यांची नावं टाकली जातात. आणि मग ते नावं टाकले गेल्यानंतर पोलिसांकडनं बोलवणं होतं, काही वेळेला अटक होते. आणि अटक झाल्यानंतर मग जी परिस्थिती सांभाळण्यासारखी असते ती हाताबाहेर जाते आणि तो वाद एवढा विकोपाला जातो की त्याचा परिणाम घटस्फोटात होतो. 1988 पासून मी जेव्हा या क्षेत्रात आहे तेव्हा मी पाहतो की आता लहान लहान मुलं 2-2, 3-3 वर्षाची मुलं आहेत आणि त्यांचे आईवडील घटस्फोट घेण्याचे मागे पडलेले असतात. त्या मुलांचा कोणी विचार करत नाही. त्या मुलांना आज काही समजत नाही, परंतु जेव्हा 11-12 वर्षाची ते मुलं होतात तेव्हा त्यांना समजतं की आपल्याला वडिलांचं प्रेम मिळत नाही, आपल्याला आईचं प्रेम मिळत नाही, आपल्याला आजी आजोबांचं प्रेम मिळत नाही. या दृष्टिकोनातून हे कायदेविषयक जे शिबिर आहेत ते महत्वाचे आहेत. आता भारंबे साहेबांनी सांगितलं की
नाझरे सुपे हे गाव निवडण्याचे कारण म्हणजे इथला बहुसंख्य जो रहिवासी आहे तो शेतकरी आहे. मला सांगायला एक आनंद वाटतो की मी सुद्धा शेतकरी आहे आणि 1983 पासून ते 1993 पर्यंत 8 किलोमीटर मी सायकलवर जाऊन शेती पाहिलेली आहे. दुसरं उदाहरण सांगितलं भारंबे साहेबांनी की नाझर सुपे गावामध्ये अजूनही एकत्र कुटुंबाची पद्धत आहे. मला परत सांगायला वाटतं की माझ्याकडे आज माझ्या 3 भावांच्या एक मुलाचं लग्न झाल्यानंतर सुद्धा 16 लोकांचं एकत्र कुटुंब आहे. संस्कृती जर टिकवायची असेल तर आपला जो विचार आहे तो विचार टिकून धरणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबातून हुंडाबळी कायदा जो आहे तो हुंडाबळी कायद्याचं आपण पालन करणं पाहिजे. जर समजा वडिलांची इच्छा असेल, वडिलांची इच्छा असतेच, प्रत्येक वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलीला भरभरून द्यावं. त्या वडिलांची इच्छा नसताना सुद्धा तो त्याच्या परीने लग्न चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, आनंद देण्याचा प्रयत्न करतो. आनंद देण्यापर्यंत काही एक प्रॉब्लेम नाही. बघ, आपल्या मुलीच्या संसारासाठी हातभार लावणं काही एक प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा लग्न करण्यासाठी कुठली डिमांड होत असेल किंवा जर तुम्ही एवढं देत असाल तरच लग्न होईल अशी जेव्हा डिमांड होत असेल तर त्यावेळेला मुलीच्या आई वडिलांनी ते लग्न करायचं की नाही करायचं याचा पहिला विचार करणं आवश्यक आहे. जर तसा विचार त्याच वेळेला केला आणि तिथेच आपण प्रतिबंध घातला तर पुढचे प्रॉब्लेम आपल्याकडनं टाळले जाऊ शकतात. लालूच अशी पद्धत आहे, ग्रीड असं आहे की थोडंसं मिळालं तर आणखी पाहिजे असतं आणि आणखी जर मिळालं तर जास्त पाहिजे असतं. जेव्हा तुम्ही वरपक्षाची एक 5,000 रुपयाची डिमांड जर मान्य करत असाल तर 6 महिन्यानंतर तुमच्याकडे 10,000ची 20,000ची डिमांड येणारच आहे. त्यांच्या अपेक्षा वाढतच राहणार आहे. त्यामुळे डावरी प्रतिबंधक कायदा या हिशोबाने आपण आपल्या मुलांचं लग्न करताना हा विचार नेहमी लक्षात घेतला पाहिजे. आणि मी तर सासवड बार असोसिएशनने जेव्हा मला आमंत्रण दिलं, 1 तारखेचं आमंत्रण दिलं, परंतु 1 तारखेला आमच्या पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारीचा वर्धापन दिन होता आणि त्या वर्धापन दिनानिमित्त ते शक्य नव्हतं आणि फक्त आजची तारीख या डिसेंबर महिन्यात खाली होती. म्हणून मी त्यांना म्हटलं की 8 तारखेला मी येतो. मग ही गोष्ट जेव्हा घरी सांगितली तर माझी मिसेस म्हटली की माझं पण दर्शन राहिलेलं आहे. मलाही ती वारकरी पंथाची आहे तर तिला सोपान काकाच्या समाधीला यायचं होतं. तर ती म्हटली मी येऊ का? म्हटलं ठीक आहे, मी सांगतो संयोजकांना जेव्हा विचारलं की साहेब तुमची धर्मपत्नी येतील का, तर मी म्हटलं येतील. आज ते आल्यात. आमचा या ठिकाणी पती पत्नीचा आपल्या सर्व ग्रामस्थांनी, पंचक्रोशीतल्या सगळ्या सरपंचांनी जो सत्कार केला त्या सत्काराबद्दल आम्ही पती पत्नी आपले सगळ्यांचे आभारी आहोत. खंडेरायाच्या दर्शनाला आता जाणार आहोत. जेजुरी देवस्थानचे विश्वस्त श्री थोरवे इथे उपस्थितच आहेत. त्यांनी काल पंचषष्टीचा जो धार्मिक कार्यक्रम होता त्याचं आमंत्रण दिलेलं होतं, परंतु म्हटलं उद्या मी येतोच आहे सासवडला, तर उद्या मी येईल आणि त्याप्रमाणे आज खंडेरायाचं दर्शन घ्यायला जाणार आहे. आणि जिथे प्रमाण कमी आहे मग तिथे एक चॉईस करण्याची संधी प्राप्त होते आणि आजकालच्या मुलींना मग ती चॉईस करण्याची संधी प्राप्त होते की मला शेतकरीच नवरा नको, मला गावात राहणारा नवरा नको, मला शहरातचला नवरा पाहिजे, त्याच्याकडे फ्लॅटच पाहिजे, त्याच्याकडे 4 व्हीलरच असली पाहिजे. ह्या ज्या मानसिक प्रवृत्ती ज्या आहेत त्या आपल्याला बदलणं आवश्यक आहे आणि त्यातच भ्रूण हत्येचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे. मेजरमेंटच्या बाबतीत मी फक्त 2 गोष्टी शेतकरी बांधवांना सांगेन की जेव्हा तुम्ही शेत विकत घ्याल
किंवा घर विकत घ्याल तर ती मोजणी करून विकत घ्या. जर तुम्ही कोणाला विकत द्यायचं असाल तर त्यांना विकत देताना मोजणी करून द्या. जर तुमच्या भावाभावांमध्ये जमिनीचा वाद असेल किंवा तुमच्या शेजाऱ्यांमध्ये जमिनीचा वाद असेल तर मोजणी करताना तुमच्या शेताच्या चारही बाजूचे जे शेतकरी आहेत त्यांची मोजणी करून घ्या. जर तुम्ही एकट्याची मोजणी केली आणि एकट्याची मोजणी करून जर तुम्ही दावा दाखल केला तर त्या दाव्याचा निकाल 10 वर्षानंतर लागल्यानंतर कोर्ट असं म्हणतं की फक्त तुम्ही एकट्याचीच मोजणी केलेली आहे, तुम्ही 4 बाजूच्या शेतांची मोजणी केलेली नाही. त्याच्यामुळे तुमची जमीन कोणाच्या ताब्यात आहे हे निश्चित झालेलं नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की जेव्हाही तुमच्या खटल्याचा म्हणजे जमिनीच्या मोजणीचा प्रश्न उपस्थित होईल किंवा घराचा मोजणीचा प्रश्न उपस्थित होईल तर तुमचं घर, तुमची शेती आणि त्याच्या चारही बाजूंची शेती किंवा घरांची मोजणी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो न्याय मिळणार आहे तो लवकर मिळेल आणि ज्याच्या ताब्यात आहे त्याच्याकडनं तुम्हाला तुमची जमीन आणि घर प्राप्त होऊ शकतं. नाही तर जमीन मोजणी करण्यासाठी परत 10 वर्षानंतर कोर्ट निकाल देतं किंवा कमिशनर नेमा, जमीन मोजणी करा. तसं करू नका. 712 एक्स्ट्रॅक्ट बाबत तर मला इथे कबूल करावं असं वाटेल की 1988 पासून मी या न्याय क्षेत्रात आहे, परंतु ज्या वकील साहेबांनी 712चं जे वर्णन आणि विश्लेषण केलं तेवढं विश्लेषण मला सुद्धा अजून माहिती नाही. आणि किंवा पत्नी जर पतीचा किंवा भावाचा किंवा आजोबांचा किंवा कोणाचा मृत्यू झाला तर त्या फक्त घरीच त्यांना खांदा द्यायच्या, परंतु आज असं आपण पाहतो आहोत की स्त्रिया सुद्धा आपल्या स्मशानभूमीत येतात आणि त्यांचा अंत्यविधी करतात. हे द्योतक आहे की आपल्याला आता जी मानसिकता पूर्वीची होती की फक्त मुलगाच आपला वंश वाढवणार आहे, ते आपल्याला मोजणी केली जाते. ते अर्ज देऊन लगतच्या खातेदारांना नोटीस देऊन त्यांचे पत्ते या सर्व कागदपत्रांची आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर ही मोजणी केली जाते. जेव्हा असा अर्ज मोजणी कार्यालयात दिला जातो तर त्याला मोजणी नंबर दिला जातो आणि हा मोजणी नंबर प्राप्त झाल्यानंतर त्या अर्जदाराला एक तारीख दिली जाते आणि लगतच्या खातेदारांना सुद्धा त्या तारखेला नोटीस काढली जाते. त्यावेळेस जे शेतकरी असतात त्यांनी मदतनीस, निशाणदार, चुना आणि काठ्या ज्या खुणा निश्चित करण्यासाठी गरजेच्या असतात हे सर्व साहित्य उपलब्ध करायचं असतं. तर ह्या सर्व गोष्टी उपलब्ध केल्यानंतर तिथे मोजणी केली जाते. तर या मोजणीमध्ये पण प्रकार आहेत. त्या मोजणीमध्ये हद्द कायम मोजणी जमीन महसूल अधिनियम कलम 136 प्रमाणे केली जाते. त्यानंतर पोट हिस्सा मोजणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 85, 86 व 87च्या कलमाखाली केली जाते. त्याच्यामध्ये वाटप, वारस, खरेदी, अकृषिक या कारणासाठी ही मोजणी केली जाते. त्यानंतर भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी असते की भूसंपादनाचे अधिकारी आणि शेतकरी एकत्र मिळून मोजणी करतात, ती भूसंपादन संयुक्त मोजणी केली जाते. त्यानंतर कोर्ट वाटपामध्ये देखील मोजणी केली जाते. नंतर कोर्ट कमिशन, हद्दीबाबत वाद असतील तर कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्ट कमिशन नेमलं जातं आणि त्यांच्या मार्फत जी मोजणी केली जाते त्या मोजणीला कोर्ट कमिशन मोजणी म्हणतात. त्यानंतर बिनशेती मोजणी की बिनशेतीसाठी जी मोजणी केली जाते कलम 44 प्रमाणे हे मोजणीचे प्रकार आहेत. तर लगतचा शेतकरी मोजणीला नसेल, बऱ्याच वेळेला आता शेतकऱ्यांना प्रश्न असतो की लगतचा शेतकरी मोजणीला येणार का नाही, तर त्याला नोटीस दिली तर त्याच्यानंतर तो मोजणीला पाहिजेच असं नाही, त्यांनी यावं कायदेशीर बंधन असतं, पण तो नसेल तर ती मोजणी केली जाते. त्यावेळेस जो भूमाकर असतो, जमीन मोजणारा जो सरकारी अधिकारी असतो तो त्यावेळेस जमिनीची मोजणी करतो, त्याचे लेखी जबाब, पंचनामा हे सर्व करतो, त्याच्यावर सह्या घेतल्या जातात. संबंधित अर्जदार आणि जे उपलब्ध हिस्सेदार असतील त्यांच्या सह्या घेतल्या जातात. अशा प्रकारे ती मोजणी केली जाते. ही मोजणी झाल्यानंतर
तो भूमाकर जो असणाऱ्यापेक्षा जास्त असेल तर त्या पद्धतीने त्या व्हॅल्यूची म्हणजे त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू असेल किंवा हुंड्याची जी रक्कम असेल त्या पद्धतीने पण ती दंडाची आकारणी केली जाते। आता या हुंड्याच्या बाबतीत कुठल्या कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या कुठल्या वस्तू अभिप्रेत होत नाहीत, तर ह्या वधूपिता असेल किंवा वरपक्ष असेल ह्या दोन्ही बाजू सोडून त्यांनी जी मागणी केलेली नाहीये लग्नाच्या कार्यात किंवा त्यावेळेच्या कार्यक्रमात, पण त्यांच्या नातेवाईकांनी त्या संदर्भात काही त्यांना भेटवस्तू दिलेल्या असतील, ज्याला आपण आपल्या भाषेत आहेर म्हणतो, किंवा आपण काही घेऊन जातो पैसे किंवा काही गोष्टी देतो, पाकिट देतो, हे करतो, त्याची कुठं त्यांनी मागणी केलेली नसती, पण ते पाहुणे मंडळी मित्रमंडळी देत असतात, तर त्या गोष्टींचा त्यात समाविष्ट केलेला नाहीये। पण वरपित्याकडून किंवा नवऱ्या बाजूकडून ज्या काही गोष्टींची इल्लीगल बेकायदेशीर मागणी केली जाते त्या गोष्टींचा त्यात अंतर्भाव केलेला आहे। दुसरी अशी गोष्ट की आता ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे, आता त्यांना कायद्याद्वारे काय गुन्हा संरक्षण दिलेलं आहे का, तर दिलेलं आहे। किंवा लग्नापूर्वी जर समजा त्या स्त्रीला तिच्या नावावर काही प्रॉपर्टी असेल, तिला ती काही प्रॉपर्टी मिळालेली असेल, पण तिचं पोजेशन किंवा तिचा ताबा किंवा त्याची मालकी किंवा त्याच्या नावावरची जी आहे ती वस्तू ती दुसऱ्याकडे असेल, तर तिला ती परत मागण्याचा अधिकार या कायद्याद्वारे पण दिलेला आहे। तर तो कधीपर्यंत दिला पाहिजे, तर त्या लग्नापूर्वी जर घटना असेल त्यात ठरलेलं असेल तर लग्नानंतर 3 महिन्याच्या आत, किंवा काही वेळी दुर्दैवाने ती मयत झाली मुलगी किंवा ती नवरी, तर तिच्या नातेवाईकांना म्हणजे तिचे आई वडील असतील, मुलं असतील, मुले असतील, त्यांना पण त्या प्रॉपर्टीचा ताबा मागण्याचा अधिकार त्या व्यक्तीकडून आहे। असं असताना सुद्धा जर त्या व्यक्तीने ते पोजेशन ताबा दिला नाही, तर मात्र मग त्या वारसांना तिच्या मुलीच्या कोर्टामार्फत दावा दाखल करून किंवा खटला दाखल करून त्या पद्धतीची मागणी करता येते आणि मग मेहरबान कोर्ट पण त्या पद्धतीने तो हुकूम कारवाई करत असते। दुसरी गोष्ट अशी की कायद्याद्वारे ज्याला आपण पूर्वीचा जो कायदा म्हणत होतो इंडियन सिव्हिल ऍक्ट, आता याच्यामध्ये जे काही तरतुदी केलेल्या आहेत तर ते म्हणजे सर्वप्रथम 498 हा जो प्रकार आहे कलम सगळ्याच्या तोंड शक्यतो असते किंवा 498ची केस लावली, 498ची केस लावली, तर 498 या माध्यमातून हा खटला सुरुवातीला दाखल केला जातो। आता हा दाखल करताना कोणाकोणाला करता येतो, तर ही जी महिला आहे जिच्यावर तिच्या सासरच्या लोकांनी, नवऱ्यांनी, तिच्या नातेवाईकांनी जे काही क्रूरता, ज्याला आपण क्रुएल्टी म्हणतो, क्रूरता म्हणजे मग ती शारीरिक असेल, मानसिक असेल, अजून वेगळ्या पद्धतीने ते जे काय हाल केले असतील, तिला उपाशी ठेवणं, तिला मारहाण करणं, तिला जाचड करणं, तिच्या सासरकडच्या मंडळींना किंवा तिच्या माहेरच्या आई वडिलांना वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर करणं आणि ज्या इलिगल डिमांड आहेत त्याची मागणी करण्याकरता तिला सारखं त्रास देणं आणि ती पूर्तता करून घेणं। पुढे कसं चालणार, उत्पत्ती कशी होणार, त्यामुळे स्त्री असणं हे फारच गरजेचं आहे। परंतु तरी सुद्धा आपण आपल्या सामाजिक कर्मकांड याच्यामध्ये अडकून राहिले की जर मला मुलगा नाही झाला तर माझे उद्या पित्र कोण करणार, मला पुढे माझे सगळे धार्मिक कार्य कोण करणार। त्यासाठी आपला फर्स्ट प्रिफरन्स हा असतो की नाही पहिला मुलगा झाला पाहिजे, मुलगी झाली तर ठीक आहे नंतर, पण पहिली मुलगी नकोय, कारण की मला माझ्या पुढचे जे काही माझी असं म्हटलं जातं की तुमचे जे काय तुमचे जे मुलगा आहे ते त्याचे पुण्य देऊन तुम्हाला पुढे स्वर्गात जायचा मार्ग ओपन करतो, असं आपल्याकडे एक सामाजिक थॉट आहे। त्यामुळं असं म्हटलं जातं, परंतु असं नसून मुलगा असो मुलगी असो हे तुमचीच उत्पत्ती आहे, पुढे ते तुमचेच मुलं आहे, तुमचीच नावं लावणार आहे, तुमच्याच घराचं नाव पुढे नेणार आहे। त्यामुळे आपल्याला दोघांनाही तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे। असं म्हटलं जातं यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, म्हणजे ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो त्याच घरामध्ये आनंद, लक्ष्मी राहते। पण मग जिथं जी लोकांची जर सामाजिक विचार जर असा असेल तर तिथं तुम्हाला आनंद कसा मिळेल, समाधान कसं मिळेल। त्यामुळं आपल्याला आपल्या घरातील स्त्रीला तेवढा सन्मान देणं गरजेचं आहे आणि ही जाणीव आपल्या देशाला आहे, आपल्या सर्व वरिष्ठ विधिज्ञांना आहे। त्यामुळे त्यासाठी एक पृथ्वीचा समतोल राहावा, सामाजिक समतोल राहावा, यासाठी अशा गोष्टींवर जे लोक या गोष्टींना म्हणजे समतोल बिघडत असतील त्यांना शासन करण्यासाठी वेगवेगळे कायदे आले। त्याच्यातलाच हा होता PCPNDT ऍक्ट, म्हणजे गर्भधारणापूर्व व जन्मपूर्व लैंगिक निवड प्रतिबंधक कायदा। त्यानुसार या कायद्यामध्ये
30 सेक्शन आहेत, 8 प्रकरण आहेत. याच्यामध्ये सर्व त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत की कोणतं कृत्य हे गर्भलिंग निवड असं समजलं जाईल आणि कोणते कोणते रेकॉर्ड्स हे डॉक्टरांनी मेंटेन करायचे, कशाला तुम्ही व्हॅलिड कोणत्या परिस्थितीत तुम्ही मिसकॅरेज म्हणजे कोणत्या परिस्थितीत तुम्ही गर्भ त्याच्यानंतर तक्ता नंबर 7 मध्ये कॉलम नंबर 7A मध्ये वर्ष म्हणजे त्या आपण कुठल्या साली जमीन करतो ते वर्ष असते. पीक पाणीचे वर्ष कुठल्या रीतीने जमीन करतो ते कुठली रीत असते आणि त्यामध्ये भोगवटा करणाराचे नाव असते. तक्ता नंबर 12 मध्ये असते म्हणजे कॉलम नंबर 12 मध्ये असते ती पीक पाणी असते. कुठल्या क्षेत्राखाली किती पीक आहे, ते पीक हंगामी आहे की खरीप आहे की रब्बी आहे याची नोंद असते. म्हणजे संमिश्र पिका आणि मिश्र पिका असे असतात. निर्भळ पीक, निर्भळ म्हणजे कायमस्वरूपी त्याची नोंद असते. यामध्ये फळबाग असते आणि मिश्र पिकामध्ये हे नगदी पिकं असतात. यामध्ये आपण हंगामी म्हणजे खरीप आणि रब्बी अशी पिके घेत असतो. आता 7 मध्ये येणारा मालकी हक्क कशा स्वरूपाचा येतो तर हे जमीन महसूल अधिनियमामध्ये. जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 148 ते 152 154 प्रमाणे सांगितलेले आहे. एखाद्या व्यक्तीला एखादा हक्क घाण, दान, लीज, लीन, वारसा, कुळ, खंड, भूसंपादनाने येतात का काय याची माहिती त्यामध्ये असते. तर एखाद्या व्यक्तीला वारसाने हक्क प्राप्त व्हायचा असेल किंवा एखादा व्यक्ती खरेदीने मालक व्हायचा असेल तर त्यांनी त्या संबंधित आपले पेपर्स किंवा वारसाने व्हायचे असेल तर त्या सोबत ऍफिडेव्हिट हे तहसीलदारकडे करून तलाठी यांच्याकडे ते नोंदीसाठी द्यायचे असते. संबंधिताबरोबर अर्जाबरोबर त्या दस्ताची पेपर्स द्यायचे असतात. तलाठी कच्च्या फेरफारला तक्रारी रजिस्टरला नोंद करून सर्व हितसंबंधितांना नोटीस पाठवतात आणि सर्कल यांच्याकडे ते केस वर्ग करतात. आता आपल्याला जर सर्कलकडे केस वर्ग करायची असेल आणि जर सर्कलकडे केस चालवायची नसेल तर जमीन महसूल अधिनियम 226 आणि 27 प्रमाणे आपल्याला ती केस तहसीलदार यांच्याकडे वर्ग करून ती चालवता येते. तहसीलदार यांच्याकडे किंवा सर्कलकडे केस सुरू झाल्यानंतर ते दोन्ही अधिकारी म्हणजे दोन्हीपैकी एक अधिकारी जाब जबाब पंचनामे साक्षी पुरावे हे सर्व घेऊन पेपर पाहून निर्णय देत असतात. या निर्णयामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या हक्कात जर बाधा आली तर जमीन महसूल अधिनियम 1966 247 प्रमाणे ती 60 दिवसामध्ये प्रांत यांच्याकडे अपील करण्याची तरतूद आहे. करू लागले, नैसर्गिक व्यवस्थेचे विकृतीकरण झाले आणि लोक आपल्याच बांधवांना पशु समान हीन अशी वागणूक देऊ लागली आणि यामुळे जातीय भेद वाढीस लागला आणि तिथं त्या जाती भेदाची पाळीमुळे उदयास आली. जाती भेद नष्ट करण्यासाठी गेल्या 200 वर्षामध्ये अनेक चळवळी उभ्या राहिल्या. जातीय वाद नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, परंतु जातीय भेद हे नष्ट होण्याऐवजी अधिकच दृढ होत गेले. स्वामी विवेकानंद या ठिकाणी असं एका ठिकाणी म्हणतात की जात ही नैसर्गिक व्यवस्था आहे. एखादं काम मी चांगल्या प्रकारे करू शकतो, दुसरं एखादं काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. मी जोडे चांगले शिवू शकतो, तुम्ही राज्य चांगले करू शकता. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला पायदळी तुडवले पाहिजे, याचा अर्थ असा होत नाही. आजच्या ज्या अधोगतीची कारण आहेत ती जातीयवादापासून सुरुवात होतात असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद सांगतात की धर्म हा दोषी नाही, तर धर्मतत्वाचं ज्यांनी चुकीचा अर्थ लावला ते लोक खऱ्या अर्थाने दोषी आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळेस समाज व्यवस्था ब्रिटिशांचं राज्य होतं आणि समाज व्यवस्था अतिशय मोडकळीस आली होती, त्यावेळी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील दलित समाजामध्ये त्यांना कुठलाही प्रकारचा अधिकार दिलेला नव्हता. अतिशय वंचित असं जीवन त्यांच्या वाटेला आलेलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले आणि राजश्री शाहू महाराज यांनी ही गोष्ट ओळखून दलित समाजाला
जर समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल, त्यांना त्यांचा विकास घडवून आणायचा असेल, तर त्यांना शिक्षण देणं ही काळाची गरज आहे, हा विचार सर्वांपर्यंत मांडला. आणि जातीयवादाच्या आणि धर्माच्या या चौकटी मोडण्यासाठी जर लोकांना शिक्षण दिलं तर खऱ्या अर्थाने लोकांची प्रगती होईल, लोकांचा विकास होईल. आपल्याला अगोदरच सांगून टाकलंय, माझ्याकडे मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडून दिलं नसतं. आमचा समोर बसलेला शेतकरी हा कष्टविण आहे, कष्ट केल्याशिवाय त्याला नाही. म्हणून ह्या पांडुरंगाच्या ज्या पुण्यभूमीमध्ये आपण आलात, सोपान काकाच्या पुण्यभूमीमध्ये आणि जेजुरीच्या पायथ्याशी आपण आलेला आमचा कष्टकरी वर्ग आहे. एवढा जनसमुदाय आज एवढा वेळ झालो असताना सुद्धा आपलं भाषण ऐकायला थांबला. म्हणून पुन्हा एकदा समोर बसलेल्या सर्व वकील मंडळी, सर्व शेतकरी बंधूंचं मी या ठिकाणी जाहीर असा आभार मानतो. आणि यानंतर आभार प्रदर्शना अगोदर ह्या समोरच्या लाईन मध्ये रोड शो होणार आहे. मी समोर बसलेल्या लाईनना फक्त म्हणतो आणि संयोजकांना जे आहेत फक्त साईडला